पंतप्रधान गृहमंत्री देश वाऱ्यावर सोडून गल्लीबोळात फिरत आहेत. राऊतांचा टोला. जागा वाटपाच्या नावाखाली पंतप्रधान मुंबईत येतात. देश वाऱ्यावर सोडून पंतप्रधान आणि गृहमंत्री गल्लीबोळात फिरत आहेत. प्रचारासाठी पंतप्रधान असे करतात का? पण संजय राऊतांचा सवाल, कुठल्याही आकड्यांवर चर्चा होत नाही. सध्या चर्चा सुरू आहे, पुढेही अजून चर्चा सुरूच आहे. आमचं लक्ष आहे की महाविकास आघाडी छोट्या पक्षांना घेऊन आम्ही विधानसभा लढवणार आहोत. छोट्या पक्षांना देखील जागा देणार आहोत. तेव्हा 3 घटक पक्षांची संपूर्ण चर्चा होईल. तेव्हा समजेल आमचं आकड्यांवर चर्चा होतच नाही. आम्ही एकत्र निवडणूक लढवतोय. प्रत्येक विधानसभा जागेवर आमची चर्चा होते. मविया म्हणून लढणार हेच आमचं सूत्र. जो जिंकेल त्याला जागा दिली जाणार. दसऱ्याच्या आत सगळं चित्र स्पष्ट होईल. प्रधानमंत्री जागा वाटपाच्या नावाला मुंबईत येतात. पंतप्रधान गृहमंत्री देश वाऱ्यावर सोडून गल्लीबोळात फिरत आहेत. पंतप्रधान असा प्रचार करत फिरतो का? तुम्हाला इतर समाजाची लोक मतं देत असतील तर त्यांना काय म्हणाल? राऊतांचा फडणवीसांना सवाल. 26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार आणावंच लागेल. निवडणुका लांबणीवर जाणार नाहीत. भाजपला वाटतंय कायदा त्यांच्या घरी भांडी घासतोय. संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. वॉर्डात जाऊन निवडणुकींचा प्रचार करत नव्हते. ते एकच सभा घ्यायची, सरदार पटेल, महात्मा गांधी, राज्यात किंवा शहरामध्ये एकच, आणि ते फार पुरेसं असायचं. हे आमचे गृहमंत्री आणि हे प्रधानमंत्री आमचे जे आहेत हे गल्लीबोळ फिरतात प्रचाराला देश वाऱ्यावर सोडून, आणि म्हणे एक देश एक वन नेशन वन इलेक्शन करणार. यांना झेपणार आहे का ते? गृहमंत्री किती दिवसापासून महाराष्ट्रात फिरतात. प्रधानमंत्री मेट्रोचं उद्घाटन 6 वेळा केलं, एकाच मेट्रोचं. अरे एकच मेट्रो आहे, 6 वेळा नारळ काय फोडताय? आज घोडबंदर रोडला आहेत, रस्ते क्लिअर करा. घोडबंदर ट्रॅफिकच वळवलाय अख्खं. 5 तारखेला अख्खं ट्रॅफिक बंद करून टाकलंय. अख्खं ट्रॅफिक. बोला. अजिबात जाणार नाही निवडणुका लांबणीवर. 26 नोव्हेंबरच्या आधी त्यांना नवीन विधानसभा आणावीच लागेल, प्रस्थापित करावीच लागेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.